देवमुमापतिं सुरगुरुं वन्दे जगत्कारणं वन्दे पणङ्गभूषणमृगधरं वन्दे पशूनां वन्दे सूर्यशशाङ्कवर्हिनयनं वन्दे मुकुन्दप्रियं वन्दे भक्तजनाश्रयं च वरदं वन्दे शिवशङ्करं वन्दे सर्वजगतविहारमतुलं वन्देऽन्धकध्वंसिनं वन्दे देवशिखामणिं शशिनिभं वन्दे हरे वल्लभं वन्दे नागभुजङ्गभूषणधरं वन्दे शिवचिन्मयं वन्दे भक्तजनाश्रयं च वरदं वन्दे शिवशङ्करम् कैलासराणा शिवचन्द्रमौळि फणीन्द्रमाथा मुकुटिजळाणि कारुण्यसिन्धु भवदुःखहारि तुझदीनशम्भो मजकोणतारि सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। ओम नमो भगवते वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कियतुलितबलधामं हेमशैलाभदेहं तनुजवनप्रशान्त्यानिनामाग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। पवनतनय संकटहरण मंगलमूर्तिरूप रामलखन सीता सहित हृदय बसहु सुरभु सियावर रामचंद्र की जय। उमापति महादेव की जय। पवन सुत हनुमान की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। कथा में प्रवेश करने से पूर्व 2 मिनट के लिए सभी भक्तगण सभी माता बहनें बैठी स्थानों पर ही ताली सेवा देते हुए भगवान भोलेनाथ के इस भजन से कथा में प्रवेश करेंगे। बहुत आसान सा भजन है जो कि सब गा सके। ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय। मना सर्वजण टाळी वाजवा। हरि बोल।
शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः 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 शिवाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय 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 हरि ओम नमः शिवाय नमः कुंज विहारिण्य कि नमः कुंज विहारिण्य स्वामी श्री हरिदासाय गुरुनाम गुरवे नमः श्री राधा मेरी स्वामिनी और मैं राधे जू को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री चरणन को बास श्री वृंदावन को बास कि भक्त भक्ति भगवंत गुरु चतुरणा
राम वपु एक इनके पद वंदन किए नाशत विघ्न अनेक कि जय जय श्री राधा रमण जय जय श्री नवल किशोर जय गोपिका चित चोर प्रभु जय जय माखन चोर। सभी भक्तगण जरा दोनों हाथ उठा करके पार्वती पतये हर हर महादेव की जय। शिव महापुराण भगवान की जय। द्वादश ज्योतिर्लिंग भगवान की जय। कृष्णेश्वर महादेव की जय। काशी विश्वनाथ की जय। गौ माता की जय। गंगा माता की जय। वृंदावन बिहारी लाल की जय। राधा रानी की जय। सद्गुरुदेव भगवान की जय। अपने अपने माता पिता की जय। जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधेश्याम। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगदगुरु तुकाराम महाराज की जय। शांति पर ब्रह्म एकनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त श्रीपाद श्री वल्लभ भगवान की जय। नरसिंह सरस्वती भगवान की जय। गुरुचरित्र भगवान की जय। गाणगापुर धाम की जय। सद्गुरु श्री प्रहलाद महाराज की जय। साखरे महाराज की जय। सद्गुरु श्री दत्ता बोडोळे महाराज की जय। पूज्य गुरुदेव मुरारी बापू। ओम नमः शिवाय। श्री राधे। परम मंगलमयी परात्पर अखिलेश्वर आशुतोष भगवान शिव शंकर की अहेतु की अनुकंपा से महती कृपा से भगवान भोलेनाथ का दिव्य चरित्र सप्त दिवसीय श्री शिव महापुराण कथा का आयोजन पहली बार आड़गांव सरक इस गांव में ग्रामवासियों के द्वारा तालुका जिला छत्रपति संभाजीनगर महाराष्ट्र भागवत की कथाएं हो चुकी हैं। यहाँ पर बहुत सारी रामायण भी हो चुका होगा, लेकिन शिव महापुराण पहली बार 2वे स्तर मीच भागवत कथा या ठिकाणी केली मागच्या वर्षी आणि त्याच्या मागच्या वर्षी म्हणजे 2023 आणि 2024 आणि आता 2025 मध्ये गावकऱ्यांच्या इच्छेनं, कारण की सध्या भगवान शंकराची जी भक्ती आहे ती सध्या काय आहे प्रसिद्ध झालेली आहे। आपले तरुण मुलं इथं आहेत, तुमच्या भाषेमध्ये जे लोक इंटरनेट वगैरे वापरत असतील ट्रेंडिंगला आहे, फॉर्म मध्ये, आणि म्हणून श्रीमद भागवत तर आहेच आहे, आणखीन एखाद्या वेळेस परत श्रीमद भागवत करता येईल, म्हणजे माझ्याद्वारे ते 3दा कंप्लीट होईल। यावेळेस शिव महापुराण कथा पहिल्यांदा, कारण भगवान शंकराची भक्ती गावामध्ये भरपूर लोक जात असतील, आणि जे लोक जात नाहीत मंदिरामध्ये ते आता 7 दिवसाची कथा ऐकल्यानंतर जातील। आज कथेचा प्रथम दिवस आहे। शास्त्रोक्त दर्शन, संकल्पोक्त पूजा, आतमध्ये मंदिरामध्ये पूजा, पीठ स्थापन, गुरुजींच्या द्वारे पूजनीय आमचे वडील या ठिकाणी आलेले आहेत, त्यांनाही मी व्यासपीठावरून नमन करतो। आमच्या मातोश्री आलेले आहेत, त्यांनाही नमन करतो। आपल्या गावातल्या बंडी आत्या म्हणून आहे, ते आपल्याच गावच्या आहे, पण राहायला आमच्या तिथे पिसादेवीमध्ये त्याही आलेले आहेत, त्यांनाही प्रणाम करतो। गावातील आपण समस्त वेदध्यान तत्पर लोक, ज्ञाननिष्ठ तपोनिष्ठ वयोनिष्ठ, ज्ञानवृद्ध तपोवृद्ध वयोवृद्ध, गुणीजनी टाळकरी माळकरी वारकरी लोक सर्वांना राधे राधे, जय श्रीराम, जय श्रीकृष्ण, ओम नमः शिवाय, जय माता दी, जय गो माता दी। आजपासून येणाऱ्या 7 दिवसामध्ये ही शिव महापुराण कथा रूपी ज्ञानगंगा इथे प्रवाहित होईल अखंडितपणे, आणि अविरलपणे जी धारा यहाँ पर जो बहेगी ज्ञान सरिता, उसमें हम गोते लगाएंगे। अब यहाँ पे तो अविरल चलने वाली है गंगा, उसका जल कम नहीं होने वाला, लेकिन आप उसको अपने अंदर कितना समेट सकते हो, कितना ले सकते हो, हे तुम्ही किती घेऊ शकता हे तुमच्यावर आहे। ए हृदयीचे ते हृदयी घातले। वक्ता कितीही मोठा असला पण वक्त्याच्या बरोबरीचा श्रोता असला पाहिजे। काय करील चतुर वक्ता जेथे नाही सावध श्रोता, गरुड पुराणामध्ये ओवी आलेली आहे।
भारतातला एक नंबर बाबा जरी आणला, कोण आहे माहिती आहे सध्या एक नंबर भारतामध्ये? पूज्य गुरुदेव मुरारी बापू। उनके जैसा न तो कोई हुआ, उनके जैसा कौन हो सकता है प्यारे? न तो कोई हुआ है और न तो कोई होगा। आहा, तर काय करील चतुर वक्ता जेथे नाही सावध श्रोता। मोठमोठाल्या विद्वान लोकांची कथा ऐकण्याकरता ऐकणाऱ्याचं सुद्धा खूप वाचन झालेलं असलं पाहिजे, तेव्हा ते डोक्यात घुसतं। अशा प्रतीचे गुरुवर्य किसन महाराज साखरे, ज्यांच्याकडे मी 4 वर्ष आळंदीला वारकरी अभ्यास करायला होतो, आणि आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की गेल्या 10 वर्षापासून वृंदावनला माझं अध्ययन, काही वर्ष मी तिथे राहिलो, आणि आताही जेव्हा कार्यक्रम बंद असतात मे पासून, तर 2-3 महिने साधना करण्याकरता मी तिथे असतो। असे काही काही लोक आहे की त्यांचे क्लिष्ट वक्तव्य, त्यांचं वचनामृत, त्यांचे पुस्तकं समजून घेण्याकरता आपल्याला सुद्धा वाचन असलं पाहिजे, आणि आपल्याला सुद्धा त्या कथा आत्मसात, म्हणून ही जी शिवमहापुराण कथा ऐकण्याची जी तुमची जिज्ञासा आहे, जी आवड आहे, किंवा याच्याबद्दल जो आदर आहे, प्रेम आहे तुमच्या मनामध्ये, तर ही कथा मी तुम्हाला 7 दिवसामध्ये शास्त्रोक्त सांगणार आहे। शिवमहापुराणामध्ये जे काही आलेले उपाय आहेत ते तर मी सांगेलच तुम्हाला, नाही असं नाही, पण तुम्ही डोक्यामध्ये जर का घेऊन आले असाल की नुसतं उपायची लिस्ट भेटेल आपल्याला, तर काही अर्थ नाही म्हटले त्याच्यामध्ये। कारण भगवान शंकराला नामस्मरण खूप आवडतं, वर्णनच आहे तसं, काही येत नसलं तरी चालतं म्हटले, फक्त देवाला पहा। जप तप साधन कुछ ना जानू, वृंदावन के संतकार है, अपनी लगन को सब कुछ मानू, है मेरे भोलेनाथ ठाकुर, अपना तुझे बनाना है। कृष्णाला 2 वर्ष आपण भागवत कथा ऐकली, आता आपण शंकराला ठेवू प्रधान, कारण की या शिवमहापुराणाचा मुख्य देवता भगवान शंकर आहे। तर तुम्हाला जर का भक्ती माहिती नाही ताई माऊल्यांनो, तुम्हाला मंत्र माहित नाही, तुम्हाला साधन माहित नाही, तर काय म्हणायचं देवाला? मला तुला माझं बनवायचं आहे महादेवा, अपना तुझे बनाना है। लेकिन कैसे बनेंगे भोलेनाथ अपने? भोलेनाथ को और ठाकुर कृष्ण को यदि अपना बनाना है तो उसके लिए हमको मीराबाई या राधा रानी बनना पड़ेगा, उस लेवल की भक्ति करना पड़ेगा। ना मैं मीरा ना मैं राधा, फिर भी शाम को पाना है, नाही मी मीरा नाही मी राधा। बर का माऊल्यांनो, तरी पण मला कृष्ण पाहिजे। देवाचं दर्शन कधीच खाली हात घेऊ नये म्हटले, जवळ तर माझ्या फुटकी कवडी सुद्धा, तरी पण मला कृष्ण पाहिजे। जब से तेरी सूरत देखी, जेव्हापासून तुझा चेहरा पाहिला पांडुरंगा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रविश शिकळा रूप लिया। 14, 15, 16 अभंगाचा नंबर, तुकाराम महाराज गाथा। जब से तेरी सूरत देखी, कुसुम प्रेम की मूरत देखी, दिल का दर्द सुनाना है, मला माझं दुःख तुला सांगायचं आहे रे महादेव, दिल का दर्द सुनाना है। पूज्य गुरुदेव विश्वविख्यात भागवत रत्न गोस्वामी मृदुल कृष्ण जी महाराज, उनके भाव। देवाच्या मंदिरात गेल्यानंतर काही नाही आलं तरी चालेल, पण लक्षात घ्या, आपण जी भक्ती करतो म्हटले ना, ती अशी अंतकरणातून असली पाहिजे, अंतकरणातून, बर का? नाही आपण काय करतो, आणि अग बयान ही हे करून राहिली होईन, मला तर हे ठावच नाही असं। ती काय करते ते सोडून द्या विषय, पण आपल्या अंतकरणातून जे निघेल तेच देवाला आवडतं म्हटलं। शिवमहापुराण
हे भगवान शंकराचं चरित्र आहे. भागवतामध्ये तुम्ही आत्तापर्यंत कृष्णाचं चरित्र ऐकलं, रामायणामध्ये रामाचं ऐकलं, आणखीन काही एखादा ग्रंथ ऐकला असेल, उदाहरणार्थ देवी भागवत ऐकलं तर देवीचं. तसं शंकराचा मूळ मुख्य ग्रंथ, ज्याच्यामध्ये भगवान शंकराच्या अनेक अवताराची, भगवान शंकराला भस्म का आवडतं, भगवान शंकर स्वतः भस्म लावतात ना कपाळाला, हे जे मी आत्ता लावलंय, मानस्तोके तनये मान आयो मानो घोषमाणु अश्वेशुरीश वीरान मानु रुद्रभामितो बदिर हविषित सदा बितवा हवा महे इति हस्ते भस्म ग्रहितवा जलमिश्रितम कृतवा ईशान सर्व विद्यानामेश्वरम. जेव्हा भस्माचं प्रकरण येईल तेव्हा जास्ती चर्चा करू. भगवान शंकराला भस्म आवडतं म्हणून भगवान शंकराच्या कपाळाला कायम भस्म असतं आणि भगवान शंकराच्या भक्ती करणाऱ्या शिवभक्तांनाही भस्म लावावं, तेव्हा शंकर प्रसन्न होतात. दुसरी गोष्ट, भगवान शंकराला रुद्राक्षाची माळ आवडते म्हणून भगवान शंकराच्या काळामध्ये रुद्राक्षाची माळ आहे, म्हणून भगवान शंकराच्या भक्तानं स्वतःही रुद्राक्षाची माळ घालत. तसे आपण सगळे वारकरी आहोत, वारकऱ्यांची तुळशीची माळ आहेच, पण शिवमहापुराण कथा ऐकणार आहोत आपण 7 दिवसामध्ये. तर या शिवमहापुराणामध्ये असं लिहिलं की 7 दिवस तुम्ही शिवमहापुराण कथा ऐकणार आहेत ना, तर कमीत कमी प्रत्येकानं उद्यापासून येताना पांढऱ्या भस्माच्या 3 रेषा अशा ओढायच्या डाव्या भुवळीपासून उजव्या भुवळीकडे, म्हणजे भस्म लावून कथा ऐकायची 1, गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ घालून कथा ऐकायची 2, आणि जवळपास पांढरे कपडे घालून कथा ऐकायची 3. तुम्ही म्हणाल हे काय आणलं आता नवीनच पांढरं? कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. शंभो शंभो महादेवा, शंभो देवा महादेवा. सभी भक्तगण जरा ताली सेवा देते हो. हरि बोल. मंदाकिनी सलिल चंदन चर्चिताय नंदीश्वर प्रमथनाथ महेश्वराय मंदार पुष्प बहुपुष्प सुपूजिताय तस्मै पाताराय नमः शिवाय. शंभो 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 शिव महादेव शंभो शंभो शिव महादेवा शंभो शंभो शिव महादेवा शंभो शंभो
प्रमाण देऊन मी लगेच मोकळं झालो. तुम्हाला वाटेल हे नवीन काय आणलं आता. पांढरे कपडे म्हणजे किसी को लग सकता है भैया मातम का रंग है सफेद. म्हणजे एखाद्याच्या घरामध्ये एखाद्याचे मृत्यू झाल्यानंतर पांढरे कपडे घालावे असं एक शास्त्र आहे. पण आपण वारकरी लोक आहोत आणि वारकरी लोक एरबी जुने वारकरी तुम्ही पाहता. नवीन रंगीबिरंगी घालायला लागले ती वेगळी गोष्ट, पण जुने वारकरी पांढरं शर्ट, पांढरं टोपी आणि काय पांढरं धोतर नसेल तर पांढरा पायजामा. भगवान शंकराचा रंग कापरालाही लाजवेल, कापरापेक्षाही शुद्ध पांढरा. म्हणूनच ते म्हटले ना, कर्पूर गौरम करुणावतारम. तुम्ही शिवमहापुराण कथा कोणाची ऐकली मला माहिती नाही, पण प्रत्येक ग्रंथाचं क्रेडिट तसं हे ग्रंथ देवाचे आहेत. पण काही काही महाराजांना वर्ण लोक त्या ग्रंथांना ओळखायला लागले. तसं हे जे शिवमहापुराण आहे ना, हे पूज्य गिरी बापू म्हणून आहेत गुजरातचे. तुम्हाला माहिती आहेत का नाही मला माहित नाही. मोरारी बापू माहित असतील तुम्हाला, रामकथेवाले. एक पूज्य गिरी बापू म्हणून आहेत. पूज्य गिरी बापू पूरा सफेद कपड़ा पहन करके वो शिव महापुराण कथा करते. और सबसे पहले उन्होंने ही शुरू किया था इसको भारत में. उससे पहले भी कई होंगे, लेकिन उनसे ज्यादा प्रसिद्ध हुई है कथा. और वो जो कथा गाते हैं तो बहुत सरस अद्भुत गाते हैं. लगभग 10 म्यूजिशियन उनके साथ में होते हैं और रागों में गाते हैं उसको. और अद्भुत भजन है उनके. एक दिन सुनाऊंगा मैं वो. कभी आपने सुना हो तो शिवालय न छोड़, ये उन्हीं की कथा से निकला है. शिव हरि बोल हो भोले, सुनते हैं सबकी भोले, सुनते हैं सबकी तू भी दो, मन को टटोल शिव हरि बोल. मानव देह तुझे फिर ना मिलेगा, शिव को भज ले तेरे काम आए. मी सांगतोय याच्या करता की नुसतं आपल्याला कथा फेमस झाली आणि तुम्ही ठेवलं मला बोलवलं म्हणून. पण का ऐका, गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ घालून जे लोक शिव महापुराण कथा ऐकतात त्यांना अधिकसे अधिक फळ प्राप्त होतं. त्याचं कपाळाला भस्माच्या 3 रेषा लावून, हे जे मी लावलं हे त्रिपुंड आहे, त्रिपुंड. आणि त्रिपुंड जर का तुम्हाला नाही लावता आलं तर 3 रेषा सरळ या डाव्या भोळेपासून उजवीकडे. तेही कोणते बोट वापरायचे मी ते पुढे सांगेल. आता सध्या बहुतेक एखाद्या वेळेस तुम्ही बरोबर वापरता का चूक तुमचं तुम्हाला माहिती आहे. ते फार अवघड आहे. या 2 बोटानं डावीकडून उजवीकडे, अंगठ्यानं मग इकडे. ते नाही जमलं तर मग हे 3 आहे का, हे 3 आहे. हे सगळं पुढे जेव्हा प्रकरण येईल तेव्हा भस्माचं. लोक मला महाराष्ट्रामध्ये क्रमांकाचार्य म्हणतात एक, आणि दुसरं म्हणतात डिटेलाचार्य. कारण की या 7 दिवसामध्ये मी तुम्हाला एवढे डिटेल देऊन जाणार आहे ज्या डिटेल आस्था चॅनलवर सुद्धा भेटत नाही. अपना डिटेल में होता है. मंत्र म्हणता नाही आले तर काय करायचं. सकाळी 6 ते 12 भस्म लावताना पांढऱ्या भस्मामध्ये केशरी चंदन मिक्स करून भस्म लावायचं. असं का? दुपारी 12 ते 6 महादेवाला भस्म लावताना पांढऱ्या भस्मामध्ये हे पिवळं चंदन मिक्स करून भस्म लावायचं. असं का? आणि संध्याकाळी 6 ते 12 महादेवाची पूजा करताना फक्त पांढरं भस्म लावायचं. असं का? कारण केशरी चंदन हे सिद्धी प्रदान करून देणार आहे आणि सिद्धी प्राप्त करण्याचा वेळ सकाळचा आहे. आणि महिमा गरिमा वशित वैशित्व सकाम्य प्राप्ती प्राकाश्य म्हणून सकाळी भस्म लावताना त्या पांढऱ्या भस्मामध्ये केशरी चंदन टाकायला सांगितलंय शास्त्रामध्ये, शिव महापुराणामध्ये. दुपारी 12 ते 6 हे पिवळं चंदन जे आहे हे वशीकारक आहे, अट्रॅक्ट टू अदर सेल्फ. म्हणजे दुसऱ्याला लोक म्हणतात भाऊ नादर लाविलंय आहे की नाही, तर दुसऱ्याला काय म्हणता येईल मराठीमध्ये त्याला, प्रभावित करतं. प्रभावित करतं पिवळं भस्म, पिवळं चंदन. दुपारची वेळ आहे ती. आणि रात्री 6 ते 12 जर का महादेवाची पूजा करत असाल तर पांढरं भस्म हे ज्ञानवर्धक आहे. आणि ज्ञान प्राप्त करण्याची वेळ खरी रात्रीचीच आहे. बघा ना तुम्ही, दिवसा आहे का तुमच्यामध्ये हिम्मत? जरी महादेवाची भक्ती फॉर्म मध्ये तर दिवसा बसणार नाही ना तुम्ही बिना मंडपचं. ज्ञान प्राप्त करण्याची वेळ ही रात्रीची आहे. म्हणून बघा 9 ते 11 रात्री कीर्तन असतं. काय असतं? रात्री 9 ते 11 कीर्तन असतं. आणि त्याच्यानंतर हरिजागर असतो. मग आणि त्या हरिजागरामध्ये 101 अभंग आमच्या तुकोबा रायाचे इथे वारकरी लोक बसलेले आहेत.
आज संत गोरोबा काकांची पुण्यतिथी आहे. 2 मिनिटं सांगतो आणि पुढे जातो. वारकरी संप्रदायाच्या सकल संतानामध्ये संत गोरोबा काका हे संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज यांचे समकालीन होते, पण वयानं थोडेसे जरा जास्ती होते संत ज्ञानेश्वर महाराजाला आणि नामदेव महाराजाला, म्हणून त्यांना सगळेजण गोरोबा काका म्हणायचे. पंढरपूर पासून 25 ते 30 कोसावर 3 किलोमीटरचा एक कोस, 25 ते 30 कोस म्हणजे जवळपास 75 ते 90 किलोमीटर, तेरडोकी नावाचं गाव. आणि वडलोपार्लीत व्यवसाय त्यांचा कुंभारकीचा, त्याच्यावर उदरनिर्वाह चालायचा. वडील थकल्यानंतर गोरोबा काका म्हणले, आता बाबा तुम्ही आराम करा, मी सगळे कामं करतो. गाढवाच्या पाठीवर माती लादून आणणं, त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याचा चांगला चिखल करणं, त्याच्यानंतर मग पुन्हा जे मला घडे वगैरे घट बनवायचं आहे ते सगळं. ते म्हणले तुझ्या एकट्याचं काम नाही, मी आणि तुझी आई काम करायचो. तू जेव्हा घट बनवशील म्हटले तर तुझ्या सोबतही 2 जण पाहिजे, तू लग्न कर. आणि म्हणून गोरोबा काकानं वडिलाची आज्ञा शिरसाबंद मानून विवाह केला. पत्नीचं नाव होतं संती, सर्वांना कथा माहिती आहे, पण मी गोरोबा काकाचं चरित्र सांगायला आलेलं नाही, तो वेगळा कार्यक्रम ठेवावा लागेल. हे शिवमहापुराण आहे, हे मेन मॅटर बाजूला राहून जाईल. आणि याची एवढी इन्फॉर्मेशन आहे माझ्याकडे, तुम्ही भागवत तर ऐकलंयच. क्योंकि मेरे जहन में सबसे ज्यादा पढ़ाई करने का जुनून सवार है और मैं वही करता रहता हूँ दिन रात. इसलिए महाराष्ट्र में जिस जगह पर मैं जाता हूँ ना, तो लोग मुझसे कहते कि महाराज जी आप बहुत बेहतर हो और आपके जैसा तो सही में टीवी पे भी नहीं सुना. ऐसा लोग मुझे कहते हैं, तो मुझे बहुत आनंद होता है. कारण आजकाल खरं कोणाला घेणं देणंच नाही पडलं. आपल्याला वरवर मलाही आपण पाहतो, मग आपलं नुकसान होतं ना, आपल्याला काही कळत नाही. खरं सांगा बरं, आता महादेवाच्या मंदिरात कोण कोण जातं? इथं हात वरती करा बरं, करा हात वरती. खूप हात कमी करायला लागले, सगळेच जण जात असतील ना. बरेच नियम आहेत महादेवाच्या मंदिरात जायची हरकत नाही, तुम्ही जाता ही फार चांगली गोष्ट आहे. महादेवाला भस्म लावता का? भस्म लावता? कोण कोण लावतं भस्म महादेवाला? किती बोटांना लावायचं? 4 का 3? 3 का 4? कोणते? हे 3 बोट आहे का हे 3 आहे? हा, हे का हे ताई? हा, ठीक आहे, ठीक. हा, हे 3 बोट आहे का? 3 बोट आहे. ऐका ऐका ऐका, लक्ष द्या. ज्याला माहिती नाही त्याला दोष नाही आतापर्यंत, पण आता माहिती झाल्यावर जर का चूक लावलं तर अवघड आहे. या 3 बोटांना महादेवाला भस्म लावायला चालत नाही. त्याचं कारण ऐका, शास्त्र सांगताय, गुरुचरित्र पहा, लक्षात येईल. या बोटानं एका माणसानं दुसऱ्या माणसाला गंध लावायला चालतं. हे अंगठा, या अंगठ्यानं एका माणसानं दुसऱ्याला गंध लावायचं. हे जे बोट आहे म्हणले हे भस्माला चालत नाही. या बोटानं गंध कोणाला लावतात? ज्यांना मुक्ती प्राप्त झालेली आहे. गुरुक्षेत्रामध्ये तुम्हाला जिवंतपणीच जर का मुक्ती पाहिजे असेल, जिवंतपणीच जर का तुम्हाला स्वर्गाचे डोळे लागले असतील, तर या बोटानं गंध लावायला चालतं. पिंडस्थ पितर आहे, पिंडाचं बोट आहे. जे गेलेले लोक आहे ना, आणि घरी आपण त्यांचे पिंड पाडतो ना, त्या पिंडाच्या दिवशी ते पिंडाला या बोटानं गंध लावतात. पिंडस्थ पितरा हा चंदनम स्वदाहा. आणि स्वतःला गंध लावताना या बोटानं, या मधल्या, आणि या बोटानं गुरुला, देवाला, संताला, बाबा मनानं नाही, प्रमाण पाहिजे. असं उचलली जी पण लावली टाळूला नाही. आलं लक्षात? या बोटानं स्वतःला, आणि या बोटानं गुरुला, देवाला, संताला, आणि या बोटाने याचं काही उत्तर त्याच्यामध्ये नाहीये. म्हणून गुलाल लावताना सुद्धा या 3 बोटांना. पुढे पुन्हा ऐका, भस्माची खूप महिमा येईल. कधीच भस्म कोरडं लावायचं नाही, भस्म ओलं लावायचं. मेलेल्या माणसाला कोरडं भस्म अंगावर टाकायला सांगितलंय. त्याच्या शुद्धी करता कोरडं भस्म आणि पूजे करता ओलं भस्म वापरायचंय. त्याचा मंत्र आहे भाऊ, मंत्र ऋग्वेदामध्ये. मानस्तोके, डाव्या हातामध्ये पाणी टाका, उजव्या हातामध्ये भस्माची गोटी धरा. लक्ष द्या, त्याला प्रमाण पाहिजे, शास्त्र पाहिजे. आपला वारकरी संप्रदाय हवेत गोळ्या मारायला सांगत नाही. संप्रदाय प्रमाण मागतो. इथे डाव्या हातामध्ये पाणी घ्या, उजव्या हातामध्ये भस्माचा जो चौकोन धरा, आणि काय करा,
मानस्तोके तनये मान आयो मानु गोषुमानु अश्वेशुरी रीश वीरान मानुद्र भामितो बधिर हविष्मित सदा मित्वा हवा महे इति हस्ते भस्म ग्रहित्व जल मिश्रितम कृत्वा. काय म्हटलं ऋग्वेद? भस्म ओलं करून घ्या. महादेवाला सुद्धा ओलं भस्म लावा आणि स्वतःलाही ओलं भस्म लावा. सकाळ दुपार संध्याकाळ मी सांगितलं. पुढे ऐका आणखीन. ईशान सर्व विद्यानाम ईश्वरम सर्वभूतानाम ब्रह्मणोधिपतिर ब्रह्मा शिवो मे अस्तु सदा शिवोम इति शिरसी. या मंत्रानं डोक्याला लावायचे भस्म. तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात. या मंत्रानं कुठे लावायचं बाबा? कुठं? मुखाला, जिबेला. अघोरेभ्यौत घोरेभ्यम घोर घोर त्रेभ्यम सर्वेभ्यम सर्व सर्वेभ्यो नमस्ते अस्त रुद्र रूपेभ्यम हृदयोभ्य. हे जेव्हा प्रकरण येईल, मी बिना प्रकरणाचंच एवढं सांगायला लागलो. विचार करा पुढे किती सांगितलं जाईल जेव्हा हे चॅप्टर निघल. अरे बाबा, चूक करू नका याच्यामध्ये. तुम्हाला सांगू का, गणिताचा पेपर आहे इंग्रजीच्या चिठ्ठ्या लिहिल्या तर चालेल का? आजकाल समाजामध्ये हेच चाललंय. सगळं चूक करायला लागला समाज, सगळं चूक करायला लागला. आणि एखादा खरं सांगायला लागला तर लोक त्याचं ऐकून घ्यायला तयार नाहीये. तुकाराम महाराज म्हणालेत का नाही? म्हणाले ना तुकाराम महाराज. काय? पाहोनिया ग्रंथ करावे कीर्तन तेव्हा जाणाले फळ त्याचे, नाही तरी वाया केली तोंड पिटी. 3394 अभंगाचा नंबर माऊल्यांनो. ग्रंथ पाहून कीर्तन कथा करावी. आणि बिना ग्रंथातलं महाराज एखादा सांगत असेल तर अजिबात ऐकू नका. शंकराचार्य म्हणले चौका लागणार दूर नाही. बस फायनल. एखादा कोणी महाराज असू द्या, मी का असं ना. तुम्हाला वाटलं महाराज बडबड सांगतो, मनानं सांगतो, प्रमाण देत नाही. बिना प्रमाण की कथा कल्याण वाली नहीं है, वो कल्याण करके छोड़ेगी मेरे माता बहनों मेरे भाइयों. इसलिए प्रमाणभूत बात करो, तो सर्टिफाइड बात करो, ऑथोराइज्ड बात करो. प्रमाणित गोष्ट असली पाहिजे, शास्त्रोक्त गोष्ट असली पाहिजे. त्याला संतांचे, वाङ्मयाचे, वेदाचे, शास्त्राचे प्रमाण असले पाहिजे. संत गोरोबा काकावरनं हा विषय निघाला. ते संत गोरोबा काका, त्यांची पत्नी संती पत्नीचं नाव, दुसऱ्या पत्नीचं नाव रामी. आणि असं भजन केलं गोरोबा काकानं, असं भजन केलं की पायाखाली पोरगस तुडून टाकला. एक अभंग सार्थ आहे तिथे तुकाराम महाराजाचा. आणि तो अभंग माझा फेवरेट आहे. तो अभंग म्हणल्याशिवाय मला 7 दिवसाची कथा पूर्ण केल्यासारखं वाटत नाही. तुकाराम महाराजांचा अभंग. नको नको मना अरे गुंतू माया जाळी.
1597 नंबरचा अभंग आहे गाथ्यामध्ये हा तुकाराम महाराजांचा. 1597. म्हणजे माणसाच्या सर्व सांसारिक जबाबदाऱ्या संपल्यानंतर माणसानं किती अलिप्त राहायला पाहिजे म्हणजे संसारापासून त्याचं यथार्थ दर्शन करणारा अभंग आहे. आणि गोरोबा काकाच्या जीवनामध्ये सार्थ उतरलेला अभंग आहे. अतिशय शांत स्वभाव त्यांचा. कधी पत्नीला डोळे सुद्धा असं वरती करून न पाहणारे गोरोबा काका जेव्हा पोरग तुडवलं पायाखाली विठ्ठलाचं भजन करता करता आणि खाली तो मातीत त्याच्यात पाणी टाकून त्याचं आळं केलेलं आणि त्याला तो चिखल जेव्हा पायाखाली तुडवू लागले, चिखल तुडवता त्या भजनामध्ये इतके दंग झाले गोरोबा काका. बऱ्याच जणांनी हा प्रसंग ऐकलेला आहे जवळपास सगळ्या वारकऱ्यांनी, की माझं स्वतः पोरग आलंय आणि ते त्या चिखलाच्या त्या आळ्यात घुसलंय. त्याचं भान सुद्धा गोरोबा काकांना राहिलं नाही. आणि विठ्ठलाच्या भजनामध्ये दंग झालेले संत गोरोबा काका यांना संत परीक्षक म्हणलेले, सगळ्या संतांची परीक्षा घेण्याचं सामर्थ्य या गोरोबा काकांच्या ठिकाणी होतं. स्वतःच पोटचं पोरग स्वतःच्या पायाखाली तुळून टाकलं, मोकळे झाले. बायको पाणी आणायला गेलेली होती तर आतमध्ये त्या झोपडीमध्ये त्यांच्या एका कपड्यावर पोरग झोपलेलं होतं. बायकोचं नाव संती आहे, तिला काही पोरग दिसेना. ती घाबरली, तिला वाटलं इथं कुठं अंगणात खेळत असेल. तिनं बाहेर येऊन पाहिलं, पोरग काही दिसेना. नवऱ्याचं भजन चालू आहे. ती म्हणली अहो धनी ऐकलं का? पण धनी इतके गुंग झाले होते भजनामध्ये, त्यांना काही सुचेल ते ऐकणार. अहो पोरग पाहिलं का? धनी काही उत्तर देईना, पोरग कुठे सापडना. आणि सहज त्या संतीचं लक्ष गोरोबा काकांच्या पायाकडे गेलं तर पाहिलं तर त्या चिखलामध्ये पायाला रक्त लागलेलं दिसतं. मग हिनं ओळखलं. ती म्हणली आई अरे तुम्ही हे काय करताय? अहो असं कोणतं आग लागो तुमच्या देवपणाला, असं कोणतं देवपण की स्वतःचं पोरग तुम्ही मारून टाकलं? बंद करा ते तुमचं भजन. असं म्हणून ती जवळ हात धरायला गेली तर कधीही राग न येणाऱ्या गोरोबा काकांना इतका राग आला की हातामध्ये चिपळ्या होत्या. एक चिपळी घेतली त्यांनी बायकोला मारूनच फेकली. त्या संतीचं डोकं फुटलं आणि डोक्याला कोच पडली, रक्त वाहू लागलं. ती म्हणली मारा मला अजून. आणि म्हणून जवळ येऊ लागले तिला मारायला तर ते म्हणले तुम्हाला पांडुरंगाची शपथ जर का मला हात लावाल. मग ते जास्तीच विरक्त झाले. तो हा प्रसंग फार सुंदर आहे. आज नेमकी पुण्यतिथी आहे म्हणून आपण वारकरी असल्यामुळे याचं उल्लेख होणं अभिप्रेत आहे. संतीच्या बहिणीसोबत रामीसोबत पुन्हा लग्न लावून दिलं. संसारामध्ये आणण्याचा प्रयत्न केला ते काही संसारात येईना. एक दिवस गोरोबा काका झोपलेले आहे. संतीला आणि रामीला दोघी जणी बाजूला झोपले आणि गोरोबा काकाचे हात त्या दोघीने काय केले आपल्या पोटावर घेतले. आणि गोरोबा काकाला वाटलं माझ्याकडनं हा अधर्म झाला म्हणून त्यांनी जे आपले हात आहे ना ते हातच या ठिकाणी कोपऱ्यापासून काय केले, हात त्यांनी आपले कापून घेतले. असे अद्भुत गोरोबा काका भक्ती करत राहिले. पंढरपूरच्या वारीला पुन्हा पांडुरंगाजवळ गेले. तिथं संत नामदेव महाराजांचं कीर्तन चालू होतं. ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, त्याच्यानंतर संत सेनानावी वगैरे आपलं हे सगळे जे आहेत, चोखामेळा महाराज, हे सगळे समकालीन संत तिथे बसलेले आहेत. गोरोबा काकाला हात फुटले, अक्षरशः टाळी वाजवायची अशी टाळी वाजवू लागले. पांडुरंगाची काय कमाल. पांडुरंगानं गोरोबा काकाला कोपरापासून हात दिले आणि ते पोरग जे पायाखाली तुडवलं होतं ते पोरग सुद्धा पंढरपूरच्या रावळामध्ये रांगताना दिसलं. असं सामर्थ्य त्या काळाच्या संतांमध्ये होतं. पण अशी भक्ती आजच्या जमान्यामध्ये कोणालाच नको. या लेवलची अशा पद्धतीनं सर्वस्व अर्पण करून त्या काळातले साधू संत हे इतक्या उच्चतम आणि दिव्य अवस्थेला पोहोचलेले का त्यांना लागत काही नव्हतं देवाच्या नावाशिवाय. आणि आपल्याला वाटतं नुसतंच उपाय केल्यानंतर संताचे प्रमाण आहे, असं होत नाही. वारकऱ्यांनो, जनी दृष्टी लागो तुझ्या सकुनपणा, जेने माझ्या मना बोध केला, नंतर जन्मीचे विसरलो दुःख, पाहता तुझे मुख पांडुरंगा, योगियांच्या ध्याने ध्याता नातुडसी, तो आमापासी मागे पुढे, नामा म्हणे जीवे करी निंबोलोन बिटे सहित चरण ओवाळीन. पान नंबर 5, अभंग नंबर 7, वारकरी भजनी मालिका नंबर 2, बंगर स्वामीची भजनी मालिका. हजारो वर्ष तपश्चर्या करून सुद्धा देवानं स्वप्नात दर्शन दिलं नाही. बऱ्याच जणांच्या गाथ्यात ज्ञानेश्वरी सुद्धा पाठ आहे. पण वारकरी संप्रदायाचे लोक असं डायरेक्ट सांगत नाही की देव भेटतो म्हणून देव अनुभवता येतो. म्हटले देव होता येतो. देव भेटण्याची प्रोसेस फार वेगळी आहे. संत गोरोबा काका, संत चोखामेळा, संत सेनानावी, चोखामेळा महाराज, राका बाका कुंभार, जनाबाई, सखुबाई यांना सर्वांना भेटला.
का हे देवाजवळ गेले नाही, देवच यांच्या जवळ आला. तसं कार्य जर का आपण केलं तर आपल्यालाही देव भेटेल. संत गोरोबा महाराज की जय. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती परब्रह्म एकनाथ महाराज जय हो. तर अशी श्री शिवमहापुराण कथा भागवतासारखंच एक दिव्य पुराण आहे. साक्षात भगवान शंकराच्या मुखातून शिवमहापुराणाचा जन्म झालेला आहे. ही शिवमहापुराण कथा सर्वात आधी भगवान शंकरांनी आपल्या पत्नीला म्हणजे आपल्या बायकोला माता पार्वतीला सांगितलं. शंकरानं सर्वात अगोदर पार्वतीला सांगितले. माता पार्वतीनं भगवान शंकराकडून ही शिवमहापुराण कथा ऐकली आणि तिनं आपल्या मोठ्या मुलाला म्हणजे कार्तिक स्वामीला सांगितली. कार्तिक स्वामीनं ही कथा भगवान शंकराच्या वाहनाला नंदीजीला सांगितली. नंदीनं ही कथा ब्रह्मदेवाच्या 4 मुलांना सांगितली. सनक, सनंदन, सनातन, सनत कुमार. ब्रह्मचर्याचं पालन करतात हे 4 जण. दुर्गड ब्रह्मचर्याचं पालन करतात. एक वेद चौघांना धारण केलेला आहे. कौपिन धारण केलेलं आहे. 5-5 वर्षाचं वय आहे यांचं. वय वाढतही नाही, वय कमी होत नाही. असे हे दुर्गड ब्रह्मचर्याचं पालन करणारे सनत कुमार. या सनत कुमारांनी नंदीकडून शिवमहापुराण कथा ऐकली आणि सनत कुमारांनी लोक कल्याणार्थ ही शिवमहापुराणाची कथा महर्षी वेदव्यासांना सांगितली. कोणाला सांगितली? महर्षी वेदव्यासांना. व्याचोशिष्टम जगत सर्व. ज्या व्यासाने वेदाचे विभाग केले, एका वेदाचे 4 वेद केले, 4 उपवेद केले, 6 शास्त्र, 6 दर्शन, 18 पुराण, 18 उपपुराण ज्या व्यासाने बनवलं, त्याच व्यासाला हे शिवमहापुराण सांगितलं. व्यासानं जगत कल्याणाकरता 18 पुराणापैकी शिवमहापुराणाची रचना केली आणि आपल्या शिष्याला सूत महाराजाला सांगितली. आणि सूत महाराजांनी व्यासाकडनं हे आत्मसात केलं, याची विद्या ग्रहण केली, याचं ज्ञान संपादन केलं. आणि सूत महाराजांनी ही कथा 2दा सांगितली. पहिल्यांदा त्यांनी ही कथा नैमिषारण्य तीर्थामध्ये 88,000 ऋषींना सांगितली, शौनकादिक ऋषींना. जसं भागवत सांगितलं, गरुड पुराण सांगितलं, तसं वेगवेगळ्या कालखंडामध्ये सूत महाराजानं उत्तर प्रदेशच्या नैमिषारण्य तीर्थामध्ये ज्या सूत महाराजानं 88,000 शौनकादिक ऋषींना भागवत सांगितलं, गरुड पुराण सांगितलं, म्हणजे 18 पुराण सांगितले, त्यापैकी एक शिवमहापुराण. हे शिवमहापुराणही सांगितलं. ते म्हणले आता आम्हाला शिवमहापुराण कथा ऐकायचं आहे. म्हणून सूत महाराजानं 88,000 शौनकादिक ऋषींना नैमिषारण्य तीर्थामध्ये ही शिवमहापुराण कथा सांगितली. आणि मुख्य संवादात त्यांनी तीर्थराज प्रयागामध्ये गंगा यमुना सरस्वती नदीचा जो त्रिवेणी संगम तट आहे आणि माघ महिन्यामध्ये त्रिवेणी संगमाचं स्नान करायला जे साधू संत तिथे आले होते, शंकराचं तत्व जाणण्याच्या इच्छेनं शंकराचा यज्ञ करणार होते, तिथे सूत महाराजांचं आगमन झालं. आणि सूत महाराजांना त्यांनी प्रार्थना केली की तुम्ही पुराणाचे परम पंडित आहात, परम ज्ञानी आहात, म्हणून आम्ही असं ऐकलंय की तुम्ही 18 पुराणाच्या कथा तुमच्या ओघवत्या वाणीनं, तुमच्या ज्ञानानं 88,000 ऋषींना सांगितल्या. तीच शिवमहापुराण कथा तुम्ही आम्हाला सांगा. म्हणून मुख्य संवादाच्या द्वारे सगळ्या संतांना सूत महाराज शिवमहापुराण कथा सांगतायत. कथा बऱ्याच वेळ आणखीन बाकी आहे, 30 ते 35 मिनिटं. तर भागवतासारखं हे शिवमहापुराण भगवान शंकरानं माता पार्वतीला, माता पार्वतीनं कार्तिक स्वामीला, कार्तिक स्वामीनं नंदीजीला, नंदीजीनं सनत कुमारांना आणि सनत कुमाराकडून महर्षी वेदव्यासांपर्यंत याचा उपदेश आला. आणि व्यासांनी काय केलं? नुसतं श्रवण केलं नाही, तर व्यासाला वाटलं जगत कल्याणाकरता व्यास म्हणजे ज्ञान. त्यांनी काय केलं? या ग्रंथाला ग्रंथित केलं. सनत कुमारांनी जे शिवमहापुराण व्यासांना सांगितलं, व्यासाने याला ग्रंथित केलं आणि जगत कल्याणाकरता 18 पुराणापैकी याला एक पुराण करून टाकलं. जे 18 पुराण आहेत त्या 18 पुराणापैकी या शिवमहापुराणाचा नंबर 4था आहे. म्हणजे कोणतं पुराण आधी बनलं? नंबरानं ना. असं हे ब्रह्मपुराण 1, पद्मपुराण 2, विष्णू पुराण 3, शिवपुराण 4, भागवत पुराण 5 असा नंबर आहे. जसं 1च्या नंतर 2, 2च्या नंतर 3 क्रमामध्ये जे 18 पुराण आहे त्या 18 पुराणाच्या क्रमामध्ये शिवमहापुराणाचा नंबर 4था आहे. त्यातली त्यात याचे जनक शंकरच आहे. शंकराच्याच मुखातून हे निघालेलं आहे. शंकरानं पार्वतीला, पार्वतीनं कार्तिक स्वामीला, मुलानं वाहनाला शंकराच्या ज्याच्यावर बसतात शंकर नंदीला, नंदीनं सनत कुमाराला, सनत कुमाराने काय केलं? व्यासाला. पण बाकीच्यांना लिहून नव्हतं काढलं, नुसतं ऐकलं होतं, आत्मसात केलं होतं. व्यासानं लिहून ठेवलं म्हणून आपल्यापर्यंत आलंय. मला तरी वाटतं एवढं पॉवरफुल कोणी नसन की पूर्ण ऐकवलं 24,000 श्लोकाचं ह्याच्यात नाही. लिहिलेलं असून सुद्धा लोक पाठ करीत नाहीत. व्यासाने लिहिलं, जगावर उपकार केला
आणि सूत महाराज सांगतात मी त्यांचा शिष्य असल्यामुळे वास्तविक पाहता रोमहर्षण हे व्यासांचे शिष्य आहेत, 5वे. व्यासाने जी वेदाची विभागणी केली होती ना, 4 वेद त्यांनी 4 शिष्यांना शिकवले आणि त्यांना जबाबदारी दिली की याचा प्रचार प्रसार तुम्ही येणाऱ्या काळामध्ये जगात करा. आणखीन वेदाचा काही हिस्सा उरला, त्याला 5वा नाव दिलं इतिहास पुराण, 5वा वेद. तो रोमहर्षण नावाच्या शिष्याला दिला होता. रोमहर्षणाचे पुत्र आहेत सूत महाराज. कोण आहेत? सूत महाराज. तर हे म्हणते माझे वडील आणि मी दोघंही व्यासाचे शिष्य आहोत. त्यांनी हे शिवमहापुराण मला दिलं आणि हे शिवमहापुराण मी बाकीच्या पुराणासारखंच 88,000 शौनकादिक ऋषींना सांगितलं आणि मुख्य स्त्रोत याचा मी सगळ्या साधू संतांना तीर्थराज प्रयागामध्ये सांगितला. 88,000 शौनकादिक ऋषींनी सूत महाराजांना नमस्कार केला. भागवताचे 12 स्कंद आहेत आणि 335 अध्याय आहेत. आपण दोनदा ऐकलंय. किती? भागवताचे 335 अध्याय आहेत आणि 12 स्कंद आहेत. 18,000 श्लोक संहिता आहेत. देवी भागवत जर का पाहिलं तर त्याचेही 12 स्कंद आहेत, 320 अध्याय आहेत, 18,000 श्लोक आहेत. ब्रह्मवैवर्त पुराणाचे 18,000 श्लोक आहेत. पद्मपुराणाचे 55,000 श्लोक आहेत. स्कंद पुराणाचे 81,000 श्लोक आहेत. गरुड पुराणाचे 19,000 श्लोक आहेत. विष्णू पुराणाचे 23,000 श्लोक आहेत. लिंग पुराणाचे 11,000 श्लोक आहेत. तसं हे शिवमहापुराण 18 पुराणापैकी एक आहे. पुन्हा माझ्या शब्दाकडे नीट लक्ष द्या. हे शिवमहापुराण 18 पुराणापैकी एक आहे. 18 पुराणापैकी याचा 4था नंबर आहे. हे शंकराच्याच मुखातून निघालेलं आहे. शंकरच याचे कर्ते आहेत. शंकरच याचे जनक आहे. व्यासापर्यंत आलं, त्यांनी लिहिलं, सुताकडे आलं, सुताकडून हे आपल्याकडे आलं. सुतांनी दोनदा सांगितलं. 88,000 शौनकादिक ऋषींना नैमिषारण्य तीर्थात सांगितलं आणि मग त्यांनी सगळ्या संतांना माघ महिन्यामध्ये प्रयागाला गंगा यमुना सरस्वती नदीच्या तटावर सांगितलं. हा मुख्य संवाद आहे. 24,000 श्लोक आहेत शिवमहापुराणाचे आणि 7 संहिता आहेत. याचे स्कंद नाहीत भागवतासारखे. भागवताचे जसे 12 स्कंद आहेत ना, तसे याचे स्कंद नाही. याच्या 7 संहिता आहेत. विद्येश्वर संहिता 1, रुद्र संहिता 2, शतरुद्र संहिता 3, कोटिरुद्र संहिता 4, उमा संहिता 5 आणि कैलास संहिता 6 आणि वायव्य संहिता उत्तरार्ध आणि पूर्वार्ध 7. या 7 संहिता आहे. संहिता म्हणजे श्लोक. 24,000 श्लोक या 7 संहितेमध्ये विभागले गेलेले आहेत. 459 अध्याय आहेत. 18 पुराणापैकी 4थ्या नंबरचं शिवमहापुराण आहे. शंकराचं आहे. त्याच्या 7 संहिता आहेत. त्याचे 24,000 श्लोक आहेत. 459 अध्याय आहेत. या संहितेच्याही आधी महात्म्य आलेलं आहे. हा ग्रंथ आम्ही का ऐकावा असा प्रश्न बऱ्याच जणांच्या मस्तिष्कामध्ये आलाही असेल, येऊ शकेल. बऱ्याच जणांना वाटण ना बुवा, बऱ्याच जणांना वाटण ना सगळे ग्रंथ चांगलेच आहे हो, देवाचंच आहे ना. काय हिंमत आहे का कोणाची वाईट म्हणायला? एखाद्याला वाटेल बुवा भागवत नादर होतं, रामायण बिन आहे की नाही. भागवतामध्ये काय असतं, थोडंसं जरा भक्तिरस थोडा जास्ती आहे. आता नाविलाजानं काय आहे, भक्तिरस थोडा भागवताचाच इकडे घुसवावा लागतो, तेवढं मात्र आहे. तो भागवत का कोई भी गीत ले लो भैया, लोग हमारे वृंदावन में तो साइलेंट भजन पे भी ऐसा ठुमका लगाते हैं लोग कि क्या, अपने इधर नहीं जमता वो. पूज्य गुरुदेव के पुत्र गाया करते, जो गण भेष बनाया. आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना जर का म्हटलं धरा बरं याच्यावर ताल, ताल तिकडे ठुमका, बरं का, वेगळा अर्थ घेऊ नका ठुमकाचा. आपल्याकडे नाही जमत आहे. आपल्याकडे आपल्याला असं काहीतरी द्यावं लागतं. कसं? अरे राधे राधे हो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, राधे 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 श्याम से मिला. याच्यावरती लोक लगेच भजन. काही जणांना याच्याकरता भागवत चांगलं वाटत असेल, भागवताच्या आरत्या प्रसिद्ध आहे म्हणून ते तुम्हाला चांगलं वाटत असेल, आहे की नाही. भागवताच्या चित्रविचित्राचे भजन तुम्ही ऐकले असतील. मेरी बिनती ही है राधा रानी, कृपा बरसाई रखना, महारानी कृपा बरसाई, मुझे तेरा ही सहारा महारानी, मुझे तेरा ही
सहारा, राधा रानी चरणों से लिपटाए रखना, कृपा बरसाए रखना महारानी, कृपा बरसाए रखना राधा रानी। छोड़ दुनिया के झूठे नाते सारे, किशोरी तेरी दर पे आ गया, किशोरी तेरी दर पे आ गया महारानी, किशोरी। मला माहिती आहे ऐकायला तुम्हालाही चांगलं वाटतंय, म्हणायला मलाही चांगलं वाटतं, पण मी अतिरेक करायला आलो नाही. फक्त एखाद्याला वाटेल बाबा मग आता ते चांगलं नव्हतं का, चांगलं सगळंच होतं, पण जिथे श्रोत्याची जिज्ञासा जागृत होते ना, तिथूनच खरं वक्त्याची परीक्षा चालू होते. लक्षात घ्या काय म्हटलं मी, जिथून श्रोत्याची जिज्ञासा चालू होते, जिज्ञासा, तिथूनच वक्त्याची खरी परीक्षा चालू होते. तुम्हाला सांगू आज मी तर भगवंताच्या कृपेने सगळ्या कथा करतो महाराष्ट्रात. मी मेन भागवताचा वक्ता है. मेरे रोम रोम में, मेरे धमनियों में कृष्ण की भक्ति प्रवाहित होती है प्यारे, क्योंकि मेरे गुरुदेव ने मुझे, हमारे गुरुदेव तो भागवत के सिवाय कुछ करते ही नहीं. वो सुना है ना आपने उनको, कन्हैया ले चल परली पार, जहां विराजे राधा रानी, जहां विराजे महारानी, अलबेली सरकार, कन्हैया ले चल परली. परळी म्हणजे परळी वैजनाथ नाही, हा परळी म्हणजे नदीच्या पलीकडचा तट हिंदीमध्ये, कन्हैया ले चल. तर मी विषय काय सांगत होतो, महात्म्य का आम्ही कथा ऐकावी, बरोबर आहे ना. मग एखादं म्हणाल बा मग महात्म्य सांगायचं, डायरेक्ट तुम्ही कथा सांगू राहिले शंकराचे, मग शंकराचं काय आहे, मूर्ती म्हणत नाहीत वृंदावनला, कोणत्याही देवाच्या मंदिरात जा मूर्ती आहे. पण एका गोष्टीच मला उत्तर द्या, तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाता तर आडगावच्या महादेवाच्या मंदिरात पिंड आहे मंदिरात का मूर्ती आहे महादेवाची? इकडं पिंडच आहे ना, पिंड आहे का मूर्ती आहे? पिंड आहे, बरोबर आहे. कृष्णाच्या मंदिरात गेलं तर काय आहे, भगवान कृष्ण बासरी घेऊन उभा आहे. रामाच्या मंदिरामध्ये गेले तर धनुष्यबाण खांद्यावर घेतलेले आणि सीता आणि लक्ष्मण बाजूला, हनुमानजी खाली बसलेले, मूर्ती आहे. पांडुरंगाच्या मंदिरात गेले रुक्मिणी बाजूला उभा आहे. हनुमानच्या मंदिरात गेले हनुमानजी असं द्रोणाचल घेऊन उभा आहे. ज्या ज्या मंदिरात जाऊ जाऊ त्या त्या देवाचं स्वरूप आहे, ऐश्वर आहे, सौंदर्य आहे, झाकी आहे, काय आहे. पण महादेवाच्या मंदिरात महादेवाची मूर्तीच नाही ना. आपण आत्ताच ऐकलं कर्पूर गौरम करुणावतारम. मग ह्यो महादेव जो नादर नादर दिसतोय माऊल्या, हो सगळ्यात नादर दिसतोय, पुन्हा सुंदर, अतिशय कर्पूर गौर वर्ण, आणि हे जट्टेमधून उनके जैसा कौन हो सकता है प्यारे, जिन्होंने दुनिया में सबसे पहले आंकड़ा डालने की शुरुआत की, ऐसा भी बोल सकते हैं. चंद्र, चंद्र भगवान शंकरानं इथे जटेला एकीकडे अडकवला. चंद्र भगवान शंकराचा सख्खा साडू आहे, आणि गंगेची धार भगवान शंकराच्या जटेतून, भोले तेरी जटा में बहती है गंगाधार, अरे गिरिजा है संगदासी. भगवान शंकराच्या जटेतून सारखी गंगा वाहते. इथे जटेला चंद्र लावलेला आहे, एकीकडे साडूला इथं घेतलंय म्हणजे उजेड पडलाय. इथं गंगा आहे म्हणजे थंड आहे, गरमी गिरमी काही होत नाही. पुन्हा मेलेल्या माणसाचं भस्म लावतं शंकर. तुमच्या आमच्यासारखं पंढरपूरहून आणून नाही, तुम्ही आम्ही घाबरतो म्हणून आपल्याला पंढरपूरचं विकत आणायला सांगितलंय, ती गोटी भस्माची. नाही तर खरं मेलेल्या माणसाचं लावलं तर खूपच चांगलं म्हणले, पण एवढी हिंमत कोण करणार आहे. भगवान शंकर मेलेल्या माणसाचं लावतात. स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाचा सहचरा चिता भस्माम लेपम स्त्रगपी नृपरोटी परिकरम अमंगल्यम शीला. मेलेल्या माणसाला जी आग दिल्या जाते म्हटले त्याचं भस्म भगवान शंकर लावतात. वाघाचे कपडे अंगावर घालतात आणि हत्तीच्या कपड्यावर बसतात. हातामध्ये त्रिशूळ घेतात. त्रिशूळाला 3 टोक आहे. मधलं टोक सत्वगुणयुक्त आहे आणि साईडचे 2 रजोगुणयुक्त आणि तमोगुणयुक्त आहे. त्याला डमरू बांधतात. तो डमरू याच्याकरता बांधतात. तो डमरू सगळ्यात आधी भगवान शंकराने 14 वेळेस वाजवला होता. पहिल्या 7 वेळेस वाजवला तर 7 ताल बनले. रूपक, दादरा, झपताल, केरवा, दादरा
आणि धमार 14 मात्रा का 7 बार डमरू बजाया 7 ताल बन गए। वैसे तो बहुत है लघु ताल लेकिन मुख्य 7 है, ये 7 ताल बन गए और 7 बार बजाया। माँ सरस्वती की बुद्धि थोड़ी सी सुन्न हो गई, गणित समझ में नहीं आया माँ सरस्वती को कि कैसे मैथमेटिक्स कैसा तत्व बनाया जाए। तो शिव ने और 7 बार डमरू बजाए तो 7 सुरों का निर्माण हुआ, सा रे ग म प ध नि सा। 7 1 7 7 2 14 डमरू। 14 वेळेस डमरू वाजवला म्हणून त्रिशूळाला डमरू आहे। सत्वगुण रजोगुण तमोगुण त्या त्रिशूळाच्या वरच्या टोकाला आहे। डमरू व्याकरण, ताल म्हणजे व्याकरण आणि सूर म्हणजे गायन म्हणजेच गणित। गायन का भी एक गणित है, कहाँ पर उठाना है, कौन सी मात्रा कहाँ पे छोड़ना है। जैसे 3 ताल है ना, त्रिताल, वो त्रिताल जो होता है ना तो काल से ही उसको शुरू करना पड़ता है, ऐसा उसका गणित ये शिव ने दिया है संसार। आगे और चर्चा करेंगे। भगवान शंकर जगातलं सगळ्यात पहिलं दवैतन, सगळ्या गोष्टी त्यांनी सगळ्यात आधी चालू केल्या। ऐका, सगळ्यात आधी भगवान शंकरानं जोडीनं कथा ऐकली। कोणी विचारलं, आता नवरा बायको इथं आले असते भरपूर, धन्यवाद साधुवाद। उद्यापासून सगळे जे आहेत पती आणि पत्नी त्यांनी सोबत यावं, म्हणजे शंकर पार्वती बसून कथा ऐकू राहिले असा त्याचा अर्थ होतो। वर्णन आहे, मनन नाही सांगत आहे। एक बार त्रेता जुग माही, शंभू गए कुंभज ऋषि पाही, संग सती जग जननी भवानी, पूजी अखिलेश्वर जग जानी। तुलसी रामायणातली कथा आहे। शंकर सतीला घेऊन सोबत गेले होते मनमाडला, महाराष्ट्रात अंकई किल्ल्यावर। अगस्ती ऋषीचा आश्रम, अगस्ती ऋषी लोपामुद्रेचे पती, पतिव्रता लोपामुद्रा, वंजळीनं समुद्र पिऊन टाकला, लघवी केली, सोडून दिले ते अगस्ती ऋषी। त्यांची कथा ऐकायला शंकर सतीला घेऊन गेले। सतीनं काही ऐकली काही दिली सोडून। सतीला वाटलं काय खरं या बाबाचं, माझ्या नवऱ्याला घाबरला ह्यो। शंकराला पाहून पाया पडला बाबा कथा सांगणारा। हिला काय वाटलं, बाबा घाबरला कोणाला, तर तिनं कथाच ऐकली नाही नीट। आता तिनं रामाची कथा नीट नाही ऐकली। पहा शंकर किती कट्टर राम भक्त आहे शंकर। भगवान शंकरानं स्वतःची बायको सती, तिनं रामाची कथा नीट ऐकली नाही म्हणून तिचा त्याग केला आणि मग सती बापाच्या घरी गेली। पिता भवन जब गई भवानी, दक्ष त्रास काहून सनमानी, सादर मिली बहुरी एक माता, भगनी मिली बहुत मुस्काता। तुलसी रामायण। बहिणी हसायला लागल्या, आणि का ग अंदाजी नाही आले का, अंदाजी नाही आले का, आणि का ग, आणि ते दाजी काहीतरी करतात म्हणले, असं नाचायलाच लागतात म्हणले होते। रावण जटाटवी गल जल प्रवाह पावितस्तले गले वलम जलंबितां भुजंग तुंग मालिकां, डमट 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 डमन निनाद वड्डमरवयं, चकार चंड तांडवं तनोतु न शिव शिवं, जटाकटाः सभ्रमं भ्रमन्निलिंप निर्धरी विलोलवीचि वल्लरी, विराजमान मूर्धनि धगत 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 ज्वललाटपट्ट पावकी, किशोर चंद्रशेखरे रति प्रतिक्षणं मम, धराधरेन्द्र नंदिनी विलास बंधु बंधुरस्फुरद् दिगंति संतति प्रमोदमान मानसे। एक दिवस म्हणणार आहे मी पूर्ण शिवतांडव बघा। तर रावणानं काही 36 रागात रावण त्याला गायचं का, ते रावणानं काही लिहिलंय म्हटले, ते म्हणायला लागलं दाजी नाचायलाच लागतात, आणि का पावडर गिवडर लावतात का नाही दाजी म्हणले, का ते मेलेल्या माणसाचंच लावतात म्हणले। सख्या बहिणी पक्क्या बैरी। मला सांगायचंय काय, बाकी विषय सोडा। भगवान शंकर जगात सगळ्यात पहिले जोडीनं कथा ऐकणारे कोण आहे, भगवान शंकर। प्रेम विवाह करणारे भगवान शंकर, सगळ्यात पहिले गायन करणारे शंकर। गावत संतता शंभू भवानी, अरुघट संभव मुनि विज्ञान, व्यास आदि कबी बरज बखानी, काक भ्रुशुंडी। जगामध्ये जोडीनं कथा ऐकणारे शंकर, सगळ्यात पहिले गायनाला जन्म देणारे शंकर, तालाला जन्म देणारे शंकर, गायन करणारे शंकर, तेही बायको सोबत, सगळ्यात पहिले नाचणारे सुद्धा शंकर। पुढे वर्णन येईल। सगळ्यात पहिलं भजन करणारे ही शंकर, जगात पहिले वारकरी पांडुरंगाचे शंकर, आदि योगी, पहिले जगातली योगी शंकर, सब शंकर, सब शंकर। सगळ्यात पहिले जे काही रेकॉर्ड आहेत ना म्हटलं, ते आमच्या भगवान शंकराच्या नावावर आहे। आणि म्हणून अशा शंकराची ही शिवमहापुराण कथा उद्यापासून कथा क्रमामध्ये चालेल। अथ स्त्री शिवमहापुराणं महात्म्यम, हे सूत महाप्राज्ञ सर्व सिद्धांत विद प्रभो, आख्याहि मे कथासारम
पुराणानाम विशेषत शिवमहापुराण कशा करता ऐकावं म्हणे मानवाला ज्ञान भक्ती वैराग्य प्राप्त करून देणार आहे. म्हणले आता मानवाला हे ज्ञान देईल भक्ती देईल वैराग्य देईल पण कोणत्या माणसाला म्हटले चांगल्या का वाईटाला तर म्हणले चांगल्याला देईलच. आणि मग एका वाईटाची कथा सांगितली ती कथा 2 मिनिटामध्ये ऐकून आरतीमध्ये प्रवेश करू. एक देवराज नावाचा ब्राह्मण सांगितला आणि तो ब्राह्मण राहत होता किरातांच्या नगरामध्ये. या ब्राह्मणानं जीवनामध्ये एकही सत्कर्म केलं नव्हतं उलट लोकांचे पैसे घेतले आणि पैसे घेऊन पैसे बुडवले. आता भरपूर लोक पैसे उसने त्याच्या करता घेतात की त्यांना वापसच द्यायचे असतात का नसतात. उसने ज्याच्या करता घेतात की वापसच द्यायचे नसतात. एक वाक्य मी वाचलं म्हणे की काय पैसे जो माणूस दुसऱ्या माणसाला पैसे उसने देतो म्हणले तो देताना मालकासारखे देतो कारण की देणारा मालक असतो आणि घेणारा कोण असतो म्हणले घेणारा झाला नौकर उदाहरणार्थ. पण होतंय असं पैसे उसने दिल्यानंतर तो मालक नौकर होतो आणि घेणारा कोण होतो म्हणले मालक. समोरचा तारीख पे तारीख उद्या परवा पुढच्या महिन्यात घेत रघुकुल रीत सहा चली आई प्राण जाई पर वचन न जाई. कशावरनं सांगितलं या देवराज नावाच्या व्यक्तीनं लोकांचे पैसे घेऊन डायरेक्ट लुबाडून टाकले. पण लोकांना जो पैसा घाम गाळून कष्टानं कमवलेला असतो ना आणि तो पैसा एखाद्याने जर का बुडवला ना त्याचा तळतळाट निश्चित लागतो. या देवराज नावाच्या ब्राह्मणाच्या सर्वांग शरीराला रोग उत्पन्न झाला. जरा जर्जर अवस्था झाली. घरच्यांना याचा तिरस्कार केला. घरच्यांना याला घराच्या बाहेर काढलं. म्हणून पायी फिरत हा एक प्रतिष्ठानपूर नावाच्या गावाला आला. तिथे एक भगवान शंकराचं मंदिर होतं. पण हा जेवणातला एवढा मोठा इतका मोठा पापी होता की शंकर कशाला म्हणतात मंदिर कशाला म्हणतात याला माहीतच नाही. याला मंदिर म्हणजे घरासारखं वाटलं आणि याला वाटलं तिथं जाऊन झोपू आपण. हे त्या मंदिरात जाऊन झोपलं दिवसभर आणि तिथं रात्रीची शिवमहापुराण कथा चालू होती. सूत महाराज म्हणले आता लोक आले काना लोक आले आणि लोकांना लगे भिताडी धरल्या कशाला टेकून बसायला कथा. हे बाजूला बसलेलं होतं एक जणाच्या जागेवर. एक जण म्हणले भाऊ तुझा मेंदू सडला तर नाही ना. म्हणजे कोण आहे तू बाहेर गावचा आहे का. अरे तुला काही अकल गिकल आहे का नाही. कथा चालू आहे ना इथं पाय पसरून पडला तर उठून बैस. ते म्हणे ते काय असतंय आता कथा माहित नाही तुला कथा कशाला म्हणतात. अरे शिवमहापुराण कथा चालू आहे भगवान शंकराची. लाज काज हा भगवान शंकराची कथा ऐकायला बसला. अद्वय भजने अखंड स्मरणे वाजवी करटाळी एका जनार्दनी मुक्त होय तत्काळी. एकनाथ महाराजांचं प्रमाण आहे कितीही पापी असला कितीही अधम असला अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. 326 अभंगाचा नंबर. अंतकाळी ज्याच्या मुखाला भगवंताचं नाम येतं किती जरी पापी असला तो भगवंताच्या पदाला जातो यात संशय नाही. ते कथाकार कथा सांगू लागले ते म्हणले आपण थोडं महादेवाचं भजन करून भजन करता करता म्हणले टाळी वाजवा. हे टाळी वाजवायला लागलं याचं पाप कमी व्हायला लागलं आणि याचे मन निर्मळ व्हायला लागलं. निर्मळ याचं पाप कमी होत गेलं. 7 दिवस यानं कथा ऐकली आणि मरायच्या आधी तेवढंच पुण्य झालं याला. इच्छा नसताना यानं कथा ऐकली आणि तिथंच हा गतप्राण झाला. पंचतत्वाशी विलीन झाला. नेण्याकरता याला यमाचे दूत आले. रस्त्यानं शंकराचे दूत चालले होते. शंकरानं सांगितलेलं होतं किती पापी आणि किती पुण्यवान हे पाहायचं नाही. ज्या माणसानं कपाळाला भस्म लावलेलं आहे गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळा घातलेली आहे किंवा माझं नाव मुखाला असताना तो मरण पावला किंवा माझ्या मंदिरात ज्याचा प्राण गेला माझी कथा ऐकताना ज्याचा प्राण गेला तर तो गुरुचरित्रामध्ये एक कुत्रा सुद्धा असाच मुक्त झाला होता. धनगराच्या घरी एक कुत्र होतं आणि त्यानं शिवरात्रीच्या दिवशी फक्त भगवान शंकराला प्रदक्षिणा मारल्या तर 7 जन्मात राजा झाला तो. आहा यही तो मेरे भगवान शंकर की अनुकंपा है भैया. कुत्ते को भी 7 जन्म में राजा बनाने की शक्ति बस मेरे शिव में है उनके सिवा किसमें हो सकती है. एका कुत्र्यानं गुरुचरित्रात कथा आली ताई. एका कुत्र्यानं शिवरात्रीच्या दिवशी शंकराला 3 प्रदक्षिणा मारल्या आणि 7 जन्मात राजा झालंय ते. आणि 7 जन्मात राजा झालं तर झालं आणि पुन्हा वाईट बी वागायला लागलं. मग बायकोने विचारलं का तुम्ही एवढे मोठे राजे म्हणले पण वाईट काऊन वागता. ते म्हणले वाईट याच्या करता वागतो की मागच्या जन्मात कुत्रा होतो ना. म्हणले मग कुत्र्याचं मन आणि नाक कुठं बी जातं ना त्याच्यामुळं मी हाय राजाच म्हणले आणि मला पुढचे 7 जन्म कळतात. पण काय होतं कुत्र्याचं मन आणि नाक कुठंही जातं त्याच्यामुळे माझंही मन आणि नाक कुठंही जातं. ऐसी करुणा शिव के सिवाय कोई नहीं कर सकता. आज की कथा यहाँ पर विश्राम लेती है. पार्वते पतये हर हर महादेव की जय. पवन सुत हनुमान की जय हो.